नुकतंच लग्न झालंय तर तुमच्या पार्टनर सोबत बसून फायनान्शियल प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे. नंबर 1, ओपन कम्युनिकेशन. सर्वात आधी एकत्र बसून तुमचं इन्कम, लोन्स, सेव्हिंग्स आणि फायनान्शियल हॅबिट्स याबद्दल मोकळेपणाने चर्चा करा. कोणतंही सिक्रेट नको, फक्त ट्रान्सपरन्सी. नंबर 2, जॉईंट अकाउंट्स की सेपरेट अकाउंट्स. जॉईंट अकाउंट ठेवायचे की दोघांचे वेगळे अकाउंट्स का हायब्रिड मॉडेल. तुमच्या लाईफस्टाईलला जे सूट होईल ते ठरवा. नंबर 3, इमर्जन्सी फंड. किमान 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड तयार करा. रेंट, ईएमआय, ग्रोसरीज, इन्शुरन्स प्रीमियम अशा सर्व खर्चांसाठी. नंबर 4, नॉमिनी अपडेट. बँक अकाउंट्स, इन्शुरन्स, ईपीएफ आणि इन्व्हेस्टमेंट्स मध्ये नॉमिनी अपडेट करा. ही छोटीशी स्टेप भविष्यात तुमची मोठी अडचण टाळू शकते. नंबर 5, इन्शुरन्स चेक. हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स रिव्ह्यू करा आणि गरज पडल्यास नवीन घ्या. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात, त्यामुळे प्रोटेक्शन महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, फायनान्शियल गोल्स. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स ठरवा. घर, ट्रॅव्हल, मुलांचं शिक्षण आणि रिटायरमेंट हे सर्व लिहून ठेवा आणि त्यानुसार एसआयपी सुरू करा. हा व्हिडिओ तुमच्या पार्टनर सोबत नक्की शेअर करा आणि फायनान्शियल प्लॅनिंगला सुरुवात करा.